Good afternoon, dear students. Student, in the last lecture, I have been completed with the point that is the total quality management. And today, we are going to start with the new point as per our syllabus of quality assurance subject. And that new point is concept of QBD, quality by design. This was in the point which we are going to start today. So, student, first of all, you have to understand that what does QBD means. QBD stands for what? QBD stands for quality by design. QBD stands for quality by design. What I want to explain, basically try to understand. या हे जे टायटल दिलेलं आहे क्वालिटी बाय डिझाईन QBD, या टायटलवरूनच या कन्सेप्टला लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की QBD मध्ये काय होतं आहे. आजपर्यंत किंवा याच्या काही वर्षाआधी काय व्हायचं की आपण कुठल्याही प्रोडक्टची क्वालिटी कधी एक्झामाइन करायचो, कधी इव्हॅल्युएट करायचो? प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याची क्वालिटी आपण एक्झामाइन करायचो किंवा त्याची क्वालिटी आपण इव्हॅल्युएट करायचो. प्रोसेस सुरू असतानाच त्याची क्वालिटी चेक करणे, दॅट इज कॉल्ड ॲज क्वालिटी बाय डिझाईन. किंवा प्रोसेसला समजून घेणे की जी प्रोसेस आपण ॲडॉप्ट केली आहे त्या प्रोसेसने जे प्रोडक्ट बनणार आहे, वेदर दॅट प्रोसेस इज अ क्वालिटी प्रोसेस ऑर नॉट. ट्राय टू अंडरस्टँड. काही वर्ष आधीपर्यंत काय होत होतं की एखादं प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीची आहे का नाही, किंवा द प्रोडक्ट विच वी हॅव बीन मॅन्युफॅक्चर्ड दॅट इज ऑफ द गुड क्वालिटी ऑर नॉट, दॅट थिंग वी आर इव्हॅल्युएटिंग आफ्टर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रोडक्ट. जेव्हा प्रोडक्ट पूर्णपणे तयार होऊन जायचा त्यानंतर त्या प्रोडक्टला आपण इव्हॅल्युएट करायचो, त्या प्रोडक्टला आपण एक्झामाइन करायचो अँड वी आर ट्राईंग टू फाइंड आउट वेदर इट इज अ गुड क्वालिटी प्रोडक्ट ऑर नॉट. बट दिस कन्सेप्ट ऑफ क्यूबीडी, हा जो कन्सेप्ट आहे क्यूबीडीचा, हा क्यूबीडीचा कन्सेप्ट काय एक्सप्लेन करतोय? क्वालिटी बाय डिझाईन. मीन्स व्हॉट एव्हर द प्रोसिजर विच वी हॅव बीन डिझाईन, जी काही प्रोसेस आपण ॲडॉप्ट करतोय, जी प्रोसिजर आपण डिझाईन केली आहे त्या प्रोडक्टला बनवण्यासाठी, ती प्रोसिजर किंवा ती प्रोसेस, दॅट इज अ क्वालिटी प्रोसेस, दॅट इज अ क्वालिटी प्रोसिजर, दॅट थिंग वी आर इव्हॅल्युएटिंग. स्टुडंट, अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ऑफ क्यूबीडी, या कन्सेप्ट अनुसार आपल्याला फक्त प्रोडक्ट बनल्यानंतर त्याची क्वालिटी चेक नाही करायची आहे, पण प्रोडक्ट बनत असताना, लक्षात घ्या, बनल्यानंतर आपल्याला क्वालिटी चेक नाही करायची आहे. प्रोडक्ट बनत असताना, जेव्हा प्रोडक्ट बनतोय त्याच वेळेस त्याची प्रोसेस समजून घेणे, प्रोसेस पॅरामीटर समजून घेणे. ट्राय टू अंडरस्टँड what we are trying to do here. We are trying to understand the process which we have been adopted for the production of the product. That process means this concept helps us to understand the process which we have been adopted. This concept of QBD helps us to understand the critical process parameter. This process of QBD helps to control the process. It is also helpful for controlling the process, whether we are able to control that process or not. सो स्टुडंट, बेसिकली बिफोर मूविंग ऑन टू द थेरॉटिकल पार्ट, या थेरी पार्टकडे जाण्याआधी मला काय एक्सप्लेन करून द्यायचं आहे की या कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे. QBD, क्वालिटी बाय डिझाईन, मीन्स वी आर ट्राईंग टू डेव्हलप अ क्वालिटी प्रोडक्ट. आपलं प्रयत्न काय आहे की आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट तयार करून घ्यायचा आहे, पण तो क्वालिटी प्रोडक्ट जो आहे डिझायनिंग करत असतानाच, त्या प्रोडक्टची डिझायनिंग होत असतानाच किंवा तो प्रोडक्ट तयार होत असतानाच त्या प्रोसेसवर एवढं लक्ष द्यायचं आहे आपल्याला की आपल्याकडनं जो प्रोडक्ट तयार होईल तो 101% क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे, तो 100% क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रोसेसला कंट्रोल करावं लागेल, त्या प्रोसेसला समजून घ्यावं लागेल, त्या प्रोसेसमधले जे क्रिटिकल पॅरामीटर्स आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. तर त्याच कन्सेप्टला इथे म्हटलं गेलं आहे क्वालिटी बाय डिझायनिंग. ट्राय टू अंडरस्टँड. सो QBD स्टँड्स फॉर क्वालिटी बाय डिझाईन. Student, first of all, I will explain you the introductory part of this QBD. What does QBD means? Quality by design चा अर्थ काय होता है? Pharmaceutical industry is constantly searching for the various ways to ensure and enhance the product safety, quality and efficacy. Definitely. आजच्या तारखेत सर्वात जास्त रूल्स अँड रेग्युलेशन्स जर कुठल्या कंपनीवर लावलेले असतील तर ती आहे फार्मा इंडस्ट्री. फार्मा इंडस्ट्रीवर सर्वात जास्त रूल्स अँड रेग्युलेशन इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत वेगवेगळ्या रेग्युलेटरी बॉडीकडनं, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. जे फार्मा इंडस्ट्री आहे त्यांच्यावर खूप जास्त नियमं लावलेली आहेत आणि फार्मा इंडस्ट्रीवर खूप जास्त नियमं लावलेली आहेत. त्यामुळेच फार्मा कंपनी काय करतात, फार्मा इंडस्ट्रीज आर ऑलवेज सर्चिंग फॉर द न्यू वेज टू एन्श्युअर अँड एनहान्स the safety, quality and the efficacy of their product. However, drug recall, manufacturing failure cost, scale up issues and the regulatory burden in the recent past produce a huge challenge for the industry. Try to understand, student. Nowadays, the recalling of the product from the market. तुमचा एखादा प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये विकायला काढला
तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये विकला जातोय आणि जे मार्केटमधले कस्टमर्स आहेत, जे कन्झ्युमर्स आहेत, त्यांनी तुमचा प्रोडक्ट घेतला आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर त्या प्रोडक्टमध्ये डिफेक्ट फाइंड आउट झाला किंवा त्या प्रोडक्टमध्ये फॉल्ट जर लक्षात येत असेल तर तो प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमधनं रिकॉल करावा लागेल. तर हे जे रिकॉलिंगचं खर्च आहे ते खूप जास्त असतं. ओके, तुमचा प्रोडक्ट फेल होतोय, मॅन्युफॅक्चरिंग फेल्युअर कॉस्ट तुम्हाला लागते, स्केलअप इश्यूज येत आहेत आणि बरेच रेग्युलेटरी रूल्स अँड रेग्युलेशन तुमच्या कंपनीवर इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत. तर हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन जे इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत त्याच्यामुळे काय होतंय की फार्मा इंडस्ट्रीला आजच्या घडीला भरपूर चॅलेंजेस भेटत आहेत आणि ते चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी हे जे चॅलेंजेस आपल्याला भेटत आहेत, आपलं प्रोडक्ट मार्केटमधनं कधी रिकॉल होईल, जेव्हा आपल्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली राहणार नाही. आपलं प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग कधी फेल होईल, जेव्हा आपलं जे शेवटी बनलेला प्रोडक्ट आहे त्याची क्वालिटी चांगली राहणार नाही. म्हणजे काय होतंय की फार्मा इंडस्ट्रीमध्ये फेल्युअर कधी येतंय, इफ द फार्मा इंडस्ट्री इज नॉट एबल to produce or to develop a quality product. If pharma industry is not able to produce or develop a quality product, and if we are not able to produce a quality product, then definitely we have to suffer from the loss. आपल्या कंपनीला, आपल्या फार्मा इंडस्ट्रीला लॉस होईल आणि त्यामुळे आपल्या फार्मा इंडस्ट्री समोर खूप मोठे चॅलेंजेस उभे राहतात आणि या चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी हा जो कन्सेप्ट आहे, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ क्यूबीडी, नाउ अ डेज वी आर इम्प्लिमेंटिंग इन अवर फार्मा इंडस्ट्री. आणि आजच्या तारखेत आपण या कन्सेप्टचा वापर करतोय क्वालिटी बाय डिझाईन. म्हणजे शेवटी प्रोडक्ट फेल होतोय का नाही हे चेक करण्याआधी ड्युरिंग द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, जेव्हा आपण प्रोडक्ट बनवत असतो त्याच वेळेस आपण त्या प्रोडक्टची क्वालिटी चेक करायची, त्या प्रोसेसची क्वालिटी चेक करायची, त्या प्रोसेसचे पॅरामीटर आपल्या कंट्रोलमध्ये त्या प्रोसेसचे पॅरामीटर आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचे, जेणेकरून शेवटी जो प्रोडक्ट तयार होईल तो नक्कीच क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. येतंय लक्षात? तर हे चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी हा कन्सेप्टचा वापर आपण करतोय, दॅट इज द क्यूबीडी. ओके, होपिंग दॅट स्टुडंट यू आर गेटिंग दिस पर्टिक्युलर पॉईंट. तुम्हाला समजतंय की क्यूबीडी हा कन्सेप्ट कशासाठी डेव्हलप केला गेलेला आहे. ओके, इन ट्रेडिशनल मेथड्स, जुन्या काळी काय व्हायचं, द प्रोडक्ट क्वालिटी अँड द परफॉर्मन्स आर प्रीडॉमिनेंटली एन्श्युअर्ड बाय द एंड प्रोडक्ट टेस्टिंग. जुन्या काळी काय व्हायचं, जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी चेक करायची असेल, त्याचं वर्किंग परफॉर्मन्स चेक करायचं असेल, तर ते कधी चेक केलं जायचं, ॲट द कम्प्लीट एंडिंग ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस पूर्ण संपल्यानंतर जेव्हा एंड प्रोडक्ट तयार होऊन जातो, त्या एंड प्रोडक्टवर आपण टेस्टिंग्स परफॉर्म करतो इन ऑर्डर टू फाइंड आउट, इन ऑर्डर टू एन्श्युअर द परफॉर्मन्स ऑर द क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. त्या प्रोडक्टची क्वालिटी आणि परफॉर्मन्स चेक करण्यासाठी शेवटी बनल्यानंतर आपण त्या प्रोडक्टवर टेस्टिंग करायचो, with a limited understanding of the process and the critical process parameters. With a limited understanding of the process and the critical process parameter. म्हणजे काय होतंय की आपण प्रोसेसवर लक्ष न देता, त्याच्यातले क्रिटिकल पॅरामीटर्सवर लक्ष न देता आपण कधी चेक करायचो त्या प्रोडक्टची क्वालिटी, प्रोडक्ट तयार झाल्यानंतर. आणि तयार झाल्यानंतर जर समजून घ्या आपल्या प्रोडक्टची क्वालिटी फेल झाली तर आपल्याला सर्व मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टचा लॉस होईल. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर जेवढाही पैसा आपण खर्च केला आहे त्या सर्व कॉस्टचा आपल्याला लॉस होईल. आणि म्हणूनच हा कन्सेप्ट डेव्हलप केला गेला आहे की नंतर न चेक करता जेव्हा प्रोडक्ट बनत असतो तेव्हाच त्याची क्वालिटी तुम्ही मध्ये जाऊन चेक करा, त्या प्रोसेसला समजून घ्या, त्या प्रोसेसचे जे क्रिटिकल पॅरामीटर आहेत ते तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवा, जेणेकरून शेवटी जो प्रोडक्ट तयार होईल तो क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. तर यालाच म्हणतात कन्सेप्ट ऑफ क्यूबीडी, दॅट इज क्वालिटी बाय डिझाईन. मुव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड स्टुडंट. Hence, regulatory bodies are therefore focusing on implementation of the QBD. आणि त्यामुळेच आजच्या तारखेत जेवढेही रेग्युलेटरी बॉडीज आहेत जे फार्मा इंडस्ट्रीवर रूल्स अँड रेग्युलेशन इम्प्लिमेंट करतात, वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी रेग्युलेटरी बॉडी आहे, तर जेवढ्याही रेग्युलेटरी बॉडीज आहे ते आता कशावर फोकस देत आहेत, दे आर फोकसिंग ऑन दिस कन्सेप्ट ऑफ क्यूबीडी, जेणेकरून तुमचा प्रोडक्ट ॲट द एंड फेल नको व्हायला. अ सायन्स बेस्ड अप्रोच that improves the process understanding and also it enables the process control strategy. हा जो क्यूबीडीचा कन्सेप्ट आहे याचा काय फायदा होतोय आपल्याला, बिकॉज ऑफ दिस कन्सेप्ट ऑफ क्यूबीडी द मॅन्युफॅक्चरर इज एबल टू अंडरस्टँड द प्रोसेस. द मॅन्युफॅक्चरर इज एबल टू अंडरस्टँड द प्रोसेस. जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती आपल्याला समजून जाते. ओके, ऑल्सो वी आर एबल फॉर कंट्रोलिंग द process parameters or for controlling the strategies of manufacturing. Also we are able to control the process of parameters of the process, and also we are able to control the strategies of manufacturing. Okay, next point. Instead of relying on the finished product testing alone, QBD provides inside supervision throughout the development process. आता या स्लाइड मधला जो सेकंड पॉइंट आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचा.
ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की क्यूबीडी कन्सेप्टचा काय फायदा आपल्याला होतोय. इन्स्टेड ऑफ रिलाइंग ऑन द फिनिश प्रोडक्ट टेस्टिंग, फिनिश प्रोडक्ट पूर्ण प्रोसेस झाली, फिनिश प्रोडक्ट तयार झाला आणि त्या फिनिश प्रोडक्टवर टेस्टिंग करून आपण जज करतोय, आपण एक्झामाइन करतोय की आपल्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे का नाही. तर तसं न करता आता आपल्याला काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ दिस क्यूबीडी कन्सेप्ट, या क्यूबीडी कन्सेप्टच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू सुपरवाइज द थ्रू आउट प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट. आपल्याला जी डेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्या पूर्ण डेव्हलपमेंट प्रोसेसवर आपल्याला सुपरविजन करायचं आहे. त्या प्रोसेसमध्ये जर काही चुकत असेल तर डेफिनेटली जो प्रोडक्ट तयार होईल तोही चांगल्या क्वालिटीचा राहणार नाही. म्हणून प्रोसेसला सुपरवाइज करा, प्रोसेसवर कंट्रोल ठेवा. प्रोसेस जर तुमच्या कंट्रोलमध्ये राहिली तर नक्कीच जो शेवटी प्रोडक्ट तयार होणार आहे दॅट प्रोडक्ट विल बी ऑफ अ गुड क्वालिटी. Getting student, hoping that you are getting this particular point or this particular concept of QBD. Quality by design. प्रोसेसची डिझायनिंग या प्रकारे, प्रोसेसचं कंट्रोल या प्रकारे, प्रोसेसचे पॅरामीटर या प्रकारे आपण समजून घेतलेले आहेत की या प्रोसेसमुळे जो प्रोडक्ट तयार केला जाईल किंवा जो प्रोडक्ट तयार होणार आहे डेफिनेटली दॅट प्रोडक्ट विल बी ऑफ अ गुड क्वालिटी. ओके स्टुडंट, मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट पॉइंट. द नेक्स्ट पॉइंट इज दॅट डेफिनेशन ऑफ QBD. Definition of QBD. According to the ICH stand for International Conference on Harmonization. ICH stand for International Conference on Harmonization. According to the ICH guideline, QBD is a systematic approach. QBD is a systematic approach to development that begins with the predefined objectives and emphasizing on the product and the process understanding and process control based on the sound science and the quality risk management. Try to understand this definition, student. This was in the definition which was given by ICH, International Conference on Harmonization. According to the ICH, what is QBD? QBD is a systematic approach for the development that begins with the predefined objectives and it gives more emphasis. It focus on what? It focus on the product and process understanding and the process control. म्हणजे QBD is a one type of and the systematic approach in which we are trying to understand the process, we are trying to understand the product. प्रोडक्टला समजतोय आपण, प्रोसेसला समजतोय आपण आणि त्या प्रोसेसला कंट्रोल करतोय आपण बेस्ड ऑन द साउंड सायन्स अँड द क्वालिटी रिस्क मॅनेजमेंट. So this is the definition of the QBD which was given by the ICH. Okay. So now moving on toward the next point, student. The next point, or moving on toward the next slide. The next slide is explaining about the characteristics of this QBD. What are the characteristics or the different properties of this particular concept of quality by design? First one, it is a tool for focusing on the efficient drug development process. QBD is a one type of and the tool which mainly focuses on the efficient drug development process. It focuses on the drug development process. Means not only we are judging the quality of the product at the end or at the completion of the product manufacturing. प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण झाल्यानंतर आपण त्याची क्वालिटी जज नाही करत आहे, तर आपण या प्रोसेसलाही समजून घेतोय. जी डेव्हलपमेंट प्रोसेस आपण तयार केली, दॅट डेव्हलपमेंट प्रोसेस वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड बिकॉज ऑफ दिस कन्सेप्ट ऑफ QBD. Okay. Second, it is a dynamic and the systematic process. QBD is said to be a one type of and the dynamic and the systematic process. Third one, it relies on the concept that the quality can be built in the product as in the continuum. Try to understand this third point. This is the very important point. तिसऱ्या नंबरचं पॉईंट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ते जर का तुम्ही समजून गेले तर तुम्हाला हा कन्सेप्ट पूर्ण समजेल की QBD काय एक्सप्लेन करतंय. QBD rely on the concept that the quality can be built inside the product. The quality can be built inside the product as in the continuum. Means what I want to explain student here, that it is not like that. We are following a one particular procedure. कुठली एखादी प्रोसिजर आपण फॉलो करतोय, प्रोडक्ट जे काही येईल ते शेवटी आपण चेक करू, याच्यातला भाग नाहीये. पण आपण अशी प्रोसेस फॉलो करतोय, त्या प्रोसेसला आपण या प्रकारे डिझाईन करून ठेवलंय की त्या प्रोसेसने जो प्रोडक्ट तयार होईल ना त्याच्यात आपण क्वालिटी डेव्हलप करतोय. Means we are adopting such a process that we are trying to develop the quality inside the product. It is not just like an the gamble. It is not like an a gamble की प्रोडक्ट एक तर चांगला तयार होईल, एक तर खराब तयार होईल, याच्यातला प्रकार नाहीये. आपण जी प्रोसेस अडॉप्ट केली आहे, जी प्रोसेस आपण समजून घेतली आहे, समजून घेतलेल्या प्रोसेसवर जेव्हा आपण काम करतोय तर या प्रकारे काम करतोय की आपल्याला त्या प्रोसेसवर असं समजून घ्यायचंय किंवा त्या प्रोसेसला असं काम
या प्रकारे आपल्याला त्याच्यावर काम करायचं की आपल्यापासून जो प्रोडक्ट तयार होईल तो 100% क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. तो 100% क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. फोर्थ पॉईंट, इट इज ॲप्लिकेबल टू द ड्रग प्रोडक्ट अँड द ड्रग सबस्टन्सेस डेव्हलपमेंट. फिफ्थ पॉईंट, QBD is applicable to the analytical methods also. Sixth point, QBD can implemented partially or totally. QBD can be implemented partially or it can be implemented totally. Seventh point, QBD can be used at any time in the life cycle of the drug product. QBD can be used at any time in the life cycle of drug product. Means it can be used at any time. Either it is the time of the manufacturing, either it is the time of the packaging, either it is the time of and the storage. कुठल्याही टाइमला तुम्ही क्यूबीडीचा कन्सेप्ट वापरू शकतात. येते लक्षात. एट पॉईंट, इट ऑलवेज एनकरेज बाय द रेग्युलेटर्स. डेफिनेटली व्हॉट एव्हर द डिफरंट रेग्युलेटरी बॉडीज आर देअर. प्रत्येक देशाची आपली आपली एक रेग्युलेटरी बॉडी आहे आणि जेवढ्याही रेग्युलेटरी बॉडी आहेत ते लोक या क्यूबीडी कन्सेप्टला एनकरेज करतात. एनकरेज करतात इन द सेन्स काय की जर का तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जिथे तुम्ही तुमचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करतायत त्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला तयार करण्यासाठी जर का तुम्ही ही क्यूबीडी प्रोसेस फॉलो करत असाल तर डेफिनेटली रेग्युलेटरी बॉडीचे जे लोक आहेत त्यांना हे तुमचं कन्सेप्ट आवडेल. आणि म्हणूनच कारण या कन्सेप्टने काय होतोय की ही कन्सेप्ट एका प्रकारे तुम्हाला ॲश्युरिटी देते, ॲश्युरन्स देते की तुमच्यापासून जो प्रोडक्ट तयार होईल ना तो नक्कीच क्वालिटी प्रोडक्ट तयार होईल जर का हा कन्सेप्ट तुम्ही ॲडॉप्ट केला असेल. जर हा कन्सेप्ट तुम्ही स्वीकारला असेल क्यूबीडीचा कन्सेप्ट तर डेफिनेटली तुमच्या कंपनीमधनं जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करणार आहेत, तुमच्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करणार आहेत तो जवळजवळ क्वालिटी प्रोडक्टच तयार होईल जर हा कन्सेप्ट तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट केला असेल तर. आणि म्हणूनच या कन्सेप्टला जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत किंवा जे रेग्युलेटर्स आहेत ते एनकरेज करतात, ते सपोर्ट करतात. सो स्टुडंट, दिस वॉज ऑन द स्लाइड विच वॉज रिप्रेझेंटिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्यूबीडी. मुव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड स्टुडंट, बेनिफिट्स और वी कॅन से द ॲडव्हान्टेजेस ऑफ क्यूबीडी. जर क्यूबीडी आपण आपल्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करून घेतलं, हा जो कन्सेप्ट आहे क्वालिटी बाय डिझाईनचा, हा कन्सेप्ट जर आपण आपल्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करून घेतलं तर त्याचे काय फायदे होतील आपल्याला. फर्स्ट बेनिफिट, इट इलिमिनेट्स द बॅच फेल्युअर. डेफिनेटली बॅच फेल्युअरचे चान्सेस जे ते सर्वात कमी होऊन जातील. सेकंड, इट मिनिमाइजेस द डेव्हिएशन अँड कॉस्टली इन्व्हेस्टिगेशन. तुम्ही जे प्लॅन केलेलं आहे त्याच्यापासून डेव्हिएट होणार नाही. जी प्रोसिजर तुम्ही फायनलाइज केली आहे त्याच्यापासून तुम्हाला डेव्हिएट व्हावं लागणार नाही. म्हणजे इट मिनिमाइजेस द चान्सेस ऑफ डेव्हिएशन अँड दस इट मिनिमाइजेस द कॉस्टली इन्व्हेस्टिगेशन. जर तुमची बॅच फेल झाली तर कशामुळे फेल झाली ते इन्व्हेस्टिगेट करायला तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. कारण क्यूबीडीचा कन्सेप्ट जर तुम्ही वापरत असाल तर डेफिनेटली तुमची बॅच फेल होणार नाही. ओके. थर्ड, इट अवॉइड द रेग्युलेटरी कंप्लायन्सेस प्रॉब्लेम. एखाद्या देशामध्ये जर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकायचं असेल, इफ यू वॉन्ट टू एक्सपोर्ट युअर प्रोडक्ट इन द आउटसाइड कंट्री, तर तिथली जी रेग्युलेटरी बॉडी आहे ना ते लोकही इझिली तुमचं प्रोडक्ट एक्सेप्ट करून घेतील. कधी जर का तुम्ही हा कन्सेप्ट क्यूबीडीचा कन्सेप्ट तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट केला असेल किंवा जर का तुम्ही जो प्रोडक्ट बनवला आहे तो क्यूबीडी कन्सेप्ट अनुसार जर प्रोडक्ट बनवलेला असेल तर ज्या कुठल्या देशात तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकणार आहे तर तिथली जी रेग्युलेटरी बॉडी आहे ते म्हणजे त्या रेग्युलेटरी बॉडीचे जे कंप्लायन्सेस आहेत ते तुम्ही इझिली अचीव करू शकतात, तिथे प्रॉब्लेम येणार नाहीत. तर लक्षात घ्या तिसरं पॉईंट काय, इट अवॉइड द रेग्युलेटरी कंप्लायन्स प्रॉब्लेम्स. फोर्थ, empowerment of the technical staff. Definitely, if you are using the concept of QBD, then your technical staff will be get empowered. They will be said to be a skilled technical staff. They will be said to be and having a good knowledge so that they can produce a quality product. Fifth one, QBD is helpful for the efficient, agile and the flexible system. It produces the efficient, effective working system. It produces the flexible working system in your company. Sixth, it increases the manufacturing efficiency. Definitely, the manufacturing process will be the effective. Your manufacturing process will become effective because of this QBD. Seventh one, it builds the scientific knowledge base for all the products. It provides the scientific based knowledge. The knowledge, it will produce the knowledge or it will develop the knowledge which is a scientific based. Eighth one, better interact with the industry on the science issues. Ninth benefit, it ensures the consistent information. Benefit number 10, it incorporates the risk management. म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचं स्टडी सुद्धा या क्यूबीडीमध्ये आपण करतोय. जर आपण एखादा प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये तयार करायचा विचार केलेला आहे
तर तो प्रोडक्ट तयार होत असताना त्याचं रिस्क मॅनेजमेंट सुद्धा आपण इव्हॅल्युएट करून घेतो की हा प्रोडक्ट कुठे फेल होऊ शकतो, हा फेल होणार आहे किंवा नाही होणार आहे, याच्यासोबत काय काय रिस्क आपल्याला उचलावी लागेल, त्या रिस्कला कसं टॅकल करायचं आहे, या सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट या क्यूबीडी कन्सेप्ट अनुसार आपण करू शकतो. म्हणजे प्रोडक्ट तयार करण्याआधीच आपण त्याचं रिस्क मॅनेजमेंट सुद्धा करून घेतोय. येते लक्षात? इट इनकॉर्पोरेट द रिस्क मॅनेजमेंट, दॅट इज द बेनिफिट नंबर 10. इट रिड्यूस द एंड प्रोडक्ट टेस्टिंग. जी एंड प्रोडक्ट टेस्टिंग होती, म्हणजे प्रोडक्ट तयार झाल्यानंतर शेवटी टेस्टिंग करा, ती एंड प्रोडक्ट टेस्टिंग तुमची कमी होऊन जाईल. कारण तुम्ही आता कशावर लक्ष देत आहेत? तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष जी आहे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर देत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमधले जे क्रिटिकल पॅरामीटर्स आहेत, जे तुमच्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर हॅम्पर करतील, त्या क्रिटिकल पॅरामीटरला तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवतायत या क्यूबीडी कन्सेप्टमुळे, आणि म्हणूनच तुमचा प्रोडक्ट फेल होण्याचे चान्सेस कमी होऊन जातील. येते लक्षात? 12th number, it speed up the release decision. Definitely, it will speed up the release decision. And the benefit number 13, it provides the patient safety and efficacy. Or it was focusing mainly on the patient safety and the your drug performance efficacy, your drug product efficacy. So student, this was in the slide which was representing the benefits and the advantages of the QBD. Okay, moving on toward the next slide, student. The next slide that was representing the elements of this QBD. Now student, it is not like that. QBD is a very small concept. If you want to implement the QBD in your company, जर का तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये QBD इम्प्लिमेंट करायचं असेल, ट्राय टू अंडरस्टँड. इफ यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट द QBD in your company, then there are the various elements of the QBD which we have to follow in a sequential manner. बरेच असे कन्सेप्ट आहे QBDचे जे आपल्याला सिक्वेन्शियल मॅनरमध्ये फॉलो करावे लागतील. वी हॅव टू फॉलो दिस एलिमेंट्स ऑफ द different elements of the quality by design in a sequential manner. Okay, sorry. The first one, that is quality target product profile. Quality target product profile. Second one, critical quality attributes. Third one, quality risk assessment. Fourth one, critical process parameters. Fifth one, design space. And sixth one, that is designing and implementation of the control strategy. Try to understand. म्हणजे हे जे टोटल 6 एलिमेंट्स आहे, या 6 एलिमेंट्सला जेव्हा आपण सिक्वेन्शियली वन बाय वन डिझाईन करतो, वन बाय वन वेन वी आर implementing all the 6 elements, then only your entire concept of the QBD is getting completed. तेव्हाच तुमचं QBDचा पूर्ण कॉन्सेप्ट कम्प्लीट होतोय. हे जे 6 एलिमेंट्स आहे, या 6 एलिमेंट्सवर जर आपण लक्ष दिलं, या 6 एलिमेंट्सला जर का आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करून घेतलं, तर त्यानंतर हा जो तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट आहे QBDचा, तो प्रॉपरली तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट होतो. आणि एकदा जर का तुमच्या कंपनीत QBDचा कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट झाला, तर नक्कीच तुमच्या कंपनीकडनं जे काही प्रोडक्ट तयार होतील, ऑल दोज प्रोडक्ट्स विल बी अ क्वालिटी प्रोडक्ट्स. आता या एक कन्सेप्ट, हे जे एलिमेंट्स दिलेले आहेत तुमच्या समोर, या एलिमेंट्सला समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिलं एलिमेंट काय? क्वालिटी टार्गेट प्रोडक्ट प्रोफाईल. तुम्ही एक प्रोफाईल तयार करा, तुमच्या प्रोडक्टचं एक प्रोफाईल तयार करा. तो प्रोफाईल कुठला आहे? क्वालिटी प्रोफाईल. की आपल्याला जो प्रोडक्ट बनवायचा आहे त्याची क्वालिटी कशी असायला पाहिजे. आपलं क्वालिटी टार्गेट काय? व्हॉट इज अवर टार्गेट इन कन्सर्न ऑफ द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट? ट्राय टू अंडरस्टँड माय सेंटेन्स. व्हॉट इज अवर टार्गेट इन कन्सर्न ऑफ क्वालिटी ऑफ प्रोडक्ट? त्याचं एक प्रोफाईल तुम्ही तयार करा की आपल्याला जो प्रोडक्ट बनवायचा आहे त्याच्यात कुठल्या प्रकारच्या क्वालिटी पाहिजेत. व्हॉट टाईप ऑफ द क्वालिटी शुड बी देअर? व्हॉट लेवल ऑफ द क्वालिटी शुड बी देअर इन अवर प्रोडक्ट? तो एक टार्गेट तुम्ही पहिले डिसाईड करून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. तिसरं, असा प्रोडक्ट तयार करत असताना ज्याच्यात आपल्याला चांगल्या लेवलची क्वालिटी हवी आहे, तर आपल्याला क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स, जे क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आहेत तेही आपल्याला कन्सिडर करावे लागतील, की ज्याच्यामुळे आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर इफेक्ट होतोय. ते सर्व ॲट्रिब्यूट्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. त्यानंतर प्रोडक्ट तयार करत असताना कुठले असे रिस्क आहेत जे आपल्या प्रोडक्टसोबत जोडले गेलेले आहेत किंवा जे आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटी सोबत जोडले गेलेले आहेत, ते सर्व रिस्क फॅक्टर सुद्धा तुम्हाला स्टडी करून घ्यावे लागतील. आणि जर का प्रोडक्ट तयार करत असताना असे काही रिस्की फॅक्टर्स डेव्हलप होत असतील, तर त्या रिस्की फॅक्टरला कसं ओव्हरकम करायचं,
त्या रिस्की सिच्युएशनमधनं कसं बाहेर निघायचं त्यासाठी सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करून घ्या. म्हणजे हा तिसरा एलिमेंट झाला क्यूबीडीचा. चौथा एलिमेंट आहे क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर. प्रोडक्ट तयार करत असताना प्रोसेस जेव्हा चालते तर कुठले असे पॅरामीटर आहेत, क्रिटिकल पॅरामीटर, की जे आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर हॅम्पर करतील, जे आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीला डॅमेज करतील, असे जे काही पॅरामीटर्स आहेत त्यांना काय म्हटलंय, क्रिटिकल पॅरामीटर. आणि हे जेवढे क्रिटिकल पॅरामीटर्स असतात ना ते आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवावे लागतात. ट्राय टू अंडरस्टँड. मी एक एक्झाम्पल देईल तुम्हाला. क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर जर समजून घ्या, तुम्हाला कॅप्सूल मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे. तुम्हाला काय तयार करायचं आहे, कॅप्सूल फॉर्म्युलेशन तयार करायचं आहे. तर ज्या रूममध्ये ज्या क्युबिकलमध्ये तुम्ही कॅप्सूल तयार करतायत त्या रूमचं टेम्परेचर, त्या रूमची ह्युमिडिटी तुम्हाला कंट्रोल करून ठेवावी लागेल. जर टेम्परेचर वाढलं तर कॅप्सूल शेलमधनं मॉइश्चर निघून जाईल, आणि कॅप्सूल शेलमधला मॉइश्चर निघून गेला तर ती तुमची कॅप्सूल जी ती हार्ड होऊन जाईल. म्हणजे त्या कॅप्सूलला जर जोरात दाबलं तर ती तुटून जाईल, कारण त्याच्यातला मॉइश्चर निघून जात आहे. जर रूमचा टेम्परेचर खूप जास्त असेल, म्हणजे टेम्परेचर तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. जर रूमची ह्युमिडिटी खूप जास्त आहे, ज्या रूममध्ये आपण कॅप्सूल तयार करतोय त्या रूममध्ये मॉइश्चर कंटेंट खूप जास्त आहे, तर कॅप्सूल शेल ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेईल. कॅप्सूल शेलने मॉइश्चर जर ॲब्झॉर्ब करून घेतला तर तुमचं कॅप्सूल शेल कसं होऊन जाईल, स्टिकी होऊन जाईल. इट विल बी अ स्टिकी इन नेचर. तसं नको व्हायला म्हणून आपल्याला दोन क्रिटिकल पॅरामीटर जे आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवावे लागतील. आता कॅप्सूल तयार करत असताना दोन क्रिटिकल पॅरामीटर जे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावे लागतील त्यांचं एक्झाम्पल दिलं मी, जसं की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतील. तर म्हणजे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी, त्या मॅन्युफॅक्चरिंग एरियाची जो टेम्परेचर आहे आणि जी ह्युमिडिटी आहे, दॅट इज द क्रिटिकल पॅरामीटर. त्यानंतर डिझाईन स्पेस, डिझाईन प्रोसिजर तयार करा की कुठल्या प्रकारे आपल्याला आपला प्रोडक्ट तयार करायचा आहे. ना फक्त प्रोडक्ट तयार करायचं आहे, पण आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट तयार करून घ्यायचं आहे. येते लक्षात. आणि 6वं एलिमेंट आहे डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द कंट्रोल स्ट्रॅटेजी. अँड फायनली जी डिझाईन तुम्ही तयार केली आहे, जी प्रोसिजर तुम्ही तयार केली आहे अंडर द कन्सेप्ट ऑफ क्यूबीडीच्या कन्सेप्टच्या अंतर्गत जी डिझायनिंग तुम्ही तयार केलेली आहे, जी प्रोसेस तुम्ही तयार केलेली आहे, आता त्या प्रोसेसला तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. इम्प्लिमेंट विथ द कंट्रोल, इम्प्लिमेंटेशन विथ कंट्रोल, सो दॅट फायनली द प्रोडक्ट विल बी मॅन्युफॅक्चर. शेवटी जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. येते लक्षात. सो स्टुडंट, द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द एलिमेंट्स ऑफ क्यूबीडी, अँड these आर द 6 एलिमेंट्स which I have been mentioned here in this slide which is in front of you. These are the 6 different elements of the QED. Now we are going to study the 6 elements in a detail. The first one, that is quality target product profile. Quality target product profile. मी तुम्हाला आधीच सांगितलं, नावावर लक्ष द्या तुम्ही आधी. तर क्वालिटी टार्गेट प्रोडक्ट प्रोफाईल, त्या प्रोडक्टचा प्रोफाईल आपल्याला तयार करायचा आहे. बट तो प्रोफाईल कसल्या संदर्भात आहे, दॅट प्रोफाईल इज इन कन्सर्न ऑफ द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. मीन्स वी आर टार्गेटिंग द क्वालिटी. व्हॉट काइंड ऑफ द क्वालिटी, व्हॉट लेवल ऑफ द क्वालिटी वी रिक्वायर्ड इन अवर प्रोडक्ट. कुठल्या लेवलची क्वालिटी आपल्याला आपल्या प्रोडक्टमध्ये हवी आहे, त्यासाठी आपण एक this element we are using, that is the QTPP, quality target product profile, QTPP. According to the ICH, what is the definition of this quality target product profile? Prospective summary of the quality characteristics of a drug product that ideally will be achieved to ensure the desired quality, taking into account safety and efficacy of the drug product. Try to understand. QTPP चं definition काय? It is a prospective summary of the quality characteristics. It is a summary of and the quality. Sorry, student. What I want to explain, just a minute, student. Okay. What I want to explain, just a minute, some problem is there. I will sort out that particular problem and then I will explain again. So, student, this was in the definition of the QTPP. That is, it is a summary of the quality characteristics of a drug product that ideally will be achieved to ensure the desired quality, taking into the account safety and efficacy of the drug product. Basically, QTPP is a tool for setting the strategy for the drug development. It is a one type of the tool which is helpful for developing the strategy, for setting the strategy.
in order to develop the drug product. It is the quality characteristics which force to develop all essential qualities in the product. नो डाऊट, जर आपण प्रोफाईल तयार करतोय तर त्या प्रोफाईल अनुसार आपल्या प्रोडक्टमध्ये सर्व क्वालिटी यायला पाहिजे. त्या प्रोफाईल अनुसार बघा, QTPP इट इज अ क्वालिटी टार्गेट प्रोडक्ट प्रोफाईल. म्हणजे आपण प्रोफाईल तयार करतोय आणि त्या प्रोफाईल अनुसार जे काही क्वालिटी पॅरामीटर्स आपल्याला पाहिजेत, जे काही क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आपल्या प्रोडक्टमध्ये पाहिजेत, ते सर्व क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या प्रोडक्टमध्ये यायला पाहिजेत. त्यासाठी कोण आपल्याला फोर्स करतोय? हा पहिला एलिमेंट आपल्याला फोर्स करतोय. तर पहिल्या एलिमेंटचं नाव काय? QTPP. इट इज अ क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स विच फोर्स टू डेव्हलप ऑल द इसेन्शियल क्वालिटीज इन द प्रोडक्ट. नेक्स्ट पॉइंट, द QTPP, here by mistakenly I have written QTTP, but it is not QTTP, it is a QTPP. शेवटच्या पॉइंटमध्ये ते चुकलंय माझ्याकडनं. The QTPP guides formulation scientists to establish the formulation strategies and keep the formulation effort focused and efficient. And keep the formulation efforts focused and efficient. The student, it is a one type of the tool, it is a one type of the guideline which guides the formulation scientist to establish the formulation strategies and focusing on the efforts and focusing on the it basically focus on the efficientness of that particular product development. Understand, student? So this was in the first element of the QVD, that is the QTPP, quality target product profile. Moving on toward the second element, student, critical quality attributes. Once QTPP has been get identified, the next step is to identify the relevant CQA, that is critical quality attributes. What is CQA now? Critical quality attributes म्हणजे काय? A physical, chemical, biological or morphological property that should be within an appropriate limit, range or distribution to ensure the desired product quality. कुठले ॲट्रिब्यूट्स आहेत? हे सर्व क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आहेत. क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स. क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय येतं आहे? त्याच्यामध्ये येतं आहे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, chemical characteristics, biological characteristics and microbiological characteristics of product, of drug product that should be within an appropriate limit, that should be within an appropriate range or the distribution to ensure the product quality. Definitely. आपण जेव्हा प्रोडक्ट तयार करतो तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या मायक्रोबायोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या व्यवस्थित एका लिमिटमध्ये पाहिजे. त्या व्यवस्थित एका लिमिटमध्ये पाहिजे, एका रेंजमध्ये पाहिजे, जेणेकरून आपल्याला जेवढे क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आपल्या प्रोडक्टमध्ये पाहिजेत, जेवढे क्वालिटी पॅरामीटर्स किंवा क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या प्रोडक्टमध्ये पाहिजे ते आपल्याला इझिली अचीव करता येतील. येतं आहे लक्षात? जर फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल प्रॉपर्टीज आउट ऑफ द लिमिट राहिल्या तर डेफिनेटली तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी खराब होऊ शकते. तर ऑल दिस प्रॉपर्टीज शुड बी विदिन अ ॲप्रोप्रिएट लिमिट बिकॉज दे आर कन्सिडर्ड ॲज इन द critical quality attributes. Okay. Third point, CQA, critical quality attributes, are generally associated with the raw materials such as in the drug substances and the excipients, intermediates, that is the intermediate process material or in process materials, and the drug product. हे CQA कोणाच्या कन्सर्न मध्ये असतात? CQA remain in concern of, or CQAs generally remain associated with raw material, intermediate products and the drug products. Last point, drug products CQA are the properties that are important for the product performance and also to achieve the desired quality, safety and efficacy. Definitely. CQA of the drug product, critical quality attributes of the drug product are such a properties that are important for the product performance and they are also required to achieve for achieving the desired quality, safety and the efficacy of product. म्हणजे आपल्या ड्रग प्रोडक्टच्या संदर्भातले जेवढेही क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स असतील ते सर्व क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आपल्याला अचीव करावे लागतील. ते क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, बायोलॉजिकल प्रॉपर्टी अँड मायक्रोबायोलॉजिकल प्रॉपर्टी विदिन अ स्पेसिफाईड लिमिट ते आपल्याला अचीव करावे लागतील जर आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट तयार करून घ्यायचा असेल तर. सो स्टुडंट, दिस वॉज इन द सेकंड एलिमेंट, दॅट इज द CQA, क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स ऑफ अवर ड्रग प्रोडक्ट. ओके. मूव्हिंग ऑन टुवर्ड द थर्ड एलिमेंट. The third element is a quality risk management. The third element is a quality risk management. Student, now here the name itself is indicating that what we are doing here, we are assessing the risk.
वी आर मॅनेजिंग द रिस्क. आपण काय असेस करतोय? वी आर ट्राइंग टू assess the risk, we are trying to manage the risk which is remain associated with our manufacturing process of a quality product, which is remain associated with our product development process. जे आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे त्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेसच्या संदर्भातले जेवढेही रिस्क असतील त्यांना आपण असेस करतोय, त्यांना आपण जज करतोय आणि त्या रिस्कला मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. ओके, सो दिस इज द थर्ड एलिमेंट ऑफ अवर QBD. Risk is defined as the combination of the probability of occurrence of the harm and the severity of that harm. It is a probability, it is probable. Risk is defined as the combination of the probability of occurrence of the harm and the severity of that particular harm. While risk assessment is defined as, ती झाली definition of risk. Risk assessment म्हणजे काय? A systematic process of organizing the information to support a risk decision to be made within a risk management process. Risk assessment means what? We are assessing the risk priorly. प्रोसेसच्या आधीच त्या प्रोसेसच्या संदर्भातले जे रिस्क आहे त्यांचा स्टडी आपण करून घेतोय आणि जर का तसे रिस्क आलेच तर त्याच्यावर कुठला निर्णय घ्यायचा. लक्षात घ्या, डेफिनेशनकडे लक्ष असू द्या. रिस्क असेसमेंट म्हणजे काय? अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग द इन्फॉर्मेशन टू सपोर्ट अ रिस्क डिसिजन. जर रिस्क आले तर कसा डिसिजन घ्यायचा, त्या रिस्कला कसं ओव्हरकम करायचं, त्या रिस्कला कसं मॅनेज करायचं, टू मेड विदिन अ रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस. थर्ड पॉइंट, इट कन्सिस्ट ऑफ द आयडेंटिफिकेशन ऑफ हजार्ड्स and analysis and evaluation of risk associated with the exposures to the hazards. Definitely, this process of risk assessment, it consists of an identification of the hazard, identification of the risk, and analysis of that particular risk, evaluating that particular risk which is associated with the exposure to those hazards. Some basic methods of risk assessment which are mentioned in the ICH Q9 guideline, are mentioned as follow. There are some basic methods of the risk assessment which are mentioned in the ICH guideline, that is the ICH guideline number Q9. क्वालिटी मध्ये Q9 नंबरची गाईडलाईन आहे ज्याच्यात आपण रिस्क असेस करतो. आता रिस्क असेसमेंटचे गाईडलाईन्स कुठल्या कुठल्या? फर्स्ट वन, failure mode effect analysis. Second one, failure mode effects and criticality analysis. Third one, fault tree analysis. Fourth one, hazard analysis and critical control points. Fifth one, preliminary hazard analysis. And the sixth one, that is the risk ranking and filtering the risk. Student, these are the 6 types of and the guidelines which were mentioned in the ICH guideline, or which was mentioned in the by the ICH, that is the International Conference on Harmonization, in the Q guideline, and that is the guideline number Q9. Q guideline means quality guideline and the guideline number is Q9. According to that guideline of Q9 of ICH, some basic methods of the risk assessment are available, and these are the 6 basic methods of the risk assessment. That is the failure mode effect analysis, failure mode effect analysis and criticality analysis, fault tree analysis. Fourth one, hazard analysis and critical control points. Fifth one is the preliminary hazard analysis, and the sixth one is the risk ranking and filtering. या मेथड काही आपण डिटेलमध्ये शिकणार नाही आहेत, पण या 6 प्रकाराच्या मेथड आहे ज्याच्या बेसिसवर आपण रिस्क असेसमेंट करू शकतो. ओके, सो स्टुडंट, वी आर मूव्हिंग आउट ऑफ द टाइम. आय विल स्टॉप हियर अँड इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट एलिमेंट ऑफ द QBD. चौथं एलिमेंट आहे क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर. 5वं एलिमेंट आहे डिझाईन स्पेस. 6वं एलिमेंट आहे कंट्रोल स्ट्रॅटेजीज. तर हे 3 एलिमेंट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज मी तुम्हाला QBDचं कन्सेप्टचं स्टार्टिंग दाखवलं, इन्फॉर्मेशन दिली, अ प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन ऑफ द QBD. Then I have been explaining you the benefits of the QBD. Then I have been explaining you the characteristics of the QBD. Okay, डेफिनेशन सांगितली, इंट्रोडक्शन सांगितलं, कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्या, बेनिफिट्स सांगितले आणि QBDचे 6 एलिमेंट आहे त्या 6 पैकी 3 एलिमेंट बद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या लेक्चरला देऊन दिलेली आहे. दॅट इज द QTPP, CQA क्रिटिकल क्वालिटी ॲट्रिब्यूट्स अँड QRA क्वालिटी रिस्क असेसमेंट. पुढच्या लेक्चरला आपण चौथ्या एलिमेंटला सुरुवात करूया. 4th, 5th and 6th is remain, that is critical process parameter, design space, designing and implementation of control strategy. Okay student, so thank you all of you. Thank you very much.